नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अनेक लाडक्या बहिणींना आता एकच प्रतीक्षा आहे की नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा लाभ आणि त्याचबरोबर जानेवारी महिन्याचा हप्ता कधी येणार याचीच उत्कंठा सगळ्याच लाडक्या बहिणींना लागलेली आहे। शासनामार्फत हे देखील स्पष्ट होत आहे की ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा लाभ आला नव्हता अशा लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा लाभ एकत्रित देणार आणि त्याचबरोबर जानेवारी महिन्याचाच ज्या लाडक्या बहिणींना हप्ता आला नाही आहे त्यांना फक्त जानेवारी महिन्याचा हप्ता येणार ही मात्र बातमी आता खरी आहे। तर याच्यासाठी लक्षात घ्या, तुमचा अर्ज पात्र असला पाहिजे आणि चुका दुरुस्तीमध्ये देखील तुम्ही KYC मध्ये प्रॉपर तुमचा अर्ज असला पाहिजे आणि त्याचबरोबर तुमचं DBT ॲक्टिव्ह देखील असलं पाहिजे। तर ही महत्त्वाची याच पार्श्वभूमीवरती सोशल मीडियावरती अनेक ठिकाणी एक बातमी समोर येत आहे की KYC दुरुस्त केलेली तुमची जी आहे तर याची पावती डाउनलोड करा अशा प्रकारचा व्हिडिओ देखील समोर येत आहे। पण लक्षात घ्या की आधार पोर्टलवरती अशा प्रकारचं ज्यावेळी आपण OTP द्वारे व्हेरिफिकेशन करतो त्यावेळी तिथे एक स्टेटस दिसतो, तर ती पावती नव्हे किंवा त्या ठिकाणी काही चेक करायची गरज नाही आहे। तुमची KYC सक्सेसफुली झालेली असेल तर मात्र तुम्हाला त्या ठिकाणी सक्सेस असा ऑप्शन पाहायला मिळेल। तर लक्षात घ्या, KYCच्या ऐवजी ज्यावेळी OTP जातो त्यावेळी OTP पाठवण्यामध्ये सक्सेस झालेला आहे असा तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। त्यामुळे कोणत्याही प्रकारची पावती डाउनलोड करण्याची गरज नाही आहे। तर हीच आत्ताची महत्त्वाची बातमी आहे सोशल मीडियावरती। KYC केल्यानंतर पावती डाउनलोड करा अशा प्रकारचा त्या ठिकाणी मेसेज येत आहे। तर लाडक्या बहिणींना चुकीची माहिती देण्याचं काम केलं जात आहे। तर कुठल्याही प्रकारची पावती आधार पोर्टलवरती जाऊन तुम्ही चेक करू नका। केवळ तुम्हाला तुमचं बँक आधार सीडिंग स्टेटस ॲक्टिव्ह आहे का ते एकदा चेक करा, जेणेकरून तुमची KYC दुरुस्ती झालेली असेल, तुम्हाला लाभ येत असेल तर आधार सीडिंग आहे की नाही हे तुम्ही मात्र चेक करू शकता। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची बातमी आहे। नोव्हेंबर डिसेंबर आणि त्याचबरोबर जानेवारी महिन्याच्या हप्ते वितरणाची घोषणा आता कोणत्याही वेळी होऊ शकते। निवडणुका, जिल्हा परिषद, पंचायत समिती झालेल्या आहेत, त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व पात्र लाडक्या बहिणींना हा जो लाभ आहे तो आता कोणत्याही वेळी वितरित होऊ शकतो। सर्वात प्रथम शासकीय मान्यता देणार JR येईल आणि त्याच्यानंतर मंत्री आदित्य तटकरे यांची घोषणा। तर याच गोष्टी होणं बाकी आहे। तर ही माहिती आपण घेतच आहोत। या संदर्भात प्रॉपर माहिती आपल्या चॅनलवरती हप्ते वितरण किंवा JR आल्यानंतर प्रॉपर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाणार आहे। तत्पूर्वी तुमच्या जर काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात प्रॉपर आणि खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।